नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदीप एमपीएससी अकॅडमी आणि हिस्ट्री विथ परमेश्वर या चॅनलवरती। आज झालेला संयुक्त पूर्व परीक्षा गट ब याचा पेपरवरती संदर्भामध्ये आपण इतिहास विषयाचे प्रश्न हे आपण पाहूयात। माझ्याकडे जो सेट आहे तो आहे सी, यानुसार आपण आज इतिहास विषयाचे प्रश्न याच्यामधले जे आहेत ते पाहूयात। त्यातला पहिला प्रश्न की या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता। याचं योग्य उत्तर जे आहे ते असायला हवं आहे चार्ल्स फोर्जेट। हा चार्ल्स फोर्जेट हा जो व्यक्ती आहे तो इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळेस मुंबई पोलीस कमिशनर या पदावरती होता आणि त्याने 1857च्या उठावावेळी मुंबईमध्ये वधस्तंभ उभारल्याची नोंद आपल्याला आढळते। तो असं म्हणायचा की जो ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करेल त्याच्या नशिबी हा वधस्तंभ आलेला असेल आणि बऱ्याचशा उठावकर्त्यांना त्याने या ठिकाणावरती शिक्षा केल्याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात। तर याचं अपेक्षित उत्तर जे आहे ते चार्ल्स फोर्जेट असं असायला पाहिजे। ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नेत्यांना आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही? आता आपल्याला माहिती आहे की आयटकची स्थापना इसवी सन 1920 साली लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली आयटक या संघटनेची स्थापना झालेली। आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की त्याचे अध्यक्षपद कोणी भूषविलेलं नाहीये। आता आपल्याला माहिती आहे की त्यापैकी चित्तरंजन दास यांनी इसवी सन 1923 मध्ये लाहोर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनामध्ये आयटकचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं, त्यामुळे निश्चितच हे उत्तर नसणार। त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी इसवी सन 1928 साली झरिया या ठिकाणी जे आयटकचं अधिवेशन झालं होतं त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं। मग आता पर्याय राहतात आपल्याकडे BT रणदिवे आणि सरोजिनी नायडू। आता BT रणदिवे यांनाच जे आहे ते BTR या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जातं। केरळ प्रांतामधले ते कामगार नेते म्हणून ओळखले जातात आणि त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी याचे जे आहेत ते काही काळ अध्यक्ष पण राहिलेले आहेत। मग आता नेमकं उत्तर जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये अध्यक्षपद कोणी भूषवलेलं नाही असं उत्तर दिलेलं आहे, तर चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे। आता राहिला पर्याय BT रणदिवे आणि सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडू यांनी सुद्धा आयटकचं अध्यक्षपद भूषविल्याचा जो आहे तो उल्लेख काही विशेष ग्रंथांमध्ये वाचनात आलेला नाहीये। त्यामुळे आयोग याचं उत्तर निश्चितपणे काय देतं याच्याकडे जे आहे ते आपल्याला लक्ष द्यावे लागेल। आता यामध्ये A आणि B असा पर्याय याच्यामध्ये असायला हवा होता, पण तसा पर्याय दिलेला नाहीये, म्हणून तुर्तास तरी आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4 फक्त A म्हणजे BT रणदिवे याच्याकडे जाणं गरजेचं आहे। आणि सरोजिनी नायडू ह्या सुद्धा कधीही आयटकच्या अध्यक्षपद यांनी भूषविलेलं आढळलेलं नाहीये। त्यामुळे आयोग काय उत्तर देतं त्याच्याकडे पाहूयात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 3 यामध्ये प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे करण्यात आलेली होती? आता आपल्याला माहिती आहे की प्रार्थना समाजाची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये तर्खडकर बंधू यांच्या पुढाकाराने झालेली आणि त्यानंतर प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामं करण्यात आली असा प्रश्न विचारलाय। त्यामध्ये विचारलंय आपल्याला पहिलं विधान दिलेलं आहे की नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले होते, तर बरोबर आहे। इसवी सन 1911 साली त्यांनी मुंबई येथे या सोशल सर्व्हिस लीग याची स्थापना केलेली होती, ते प्रार्थना समाजाचे नेते होते। त्यानंतर देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज याची स्थापना पुणे येथे 1905 मध्ये केली। तर नामदार गोखले हे सुद्धा प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते, म्हणून हे सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे। त्यानंतर या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढण्यात आलं, हे विधान जे आहे ते चुकीचं आहे। कारण का, तर या प्रार्थना समाजाच्या वतीने
पंढरपूर येथे 1878 मध्ये पंढरपूर येथे 1878 मध्ये अनाथ आश्रम काढलेला होतं. इथे नाशिक दिलेलं आहे, त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था स्थापन केली, हेही विधान बरोबर आहे. मुंबईमध्ये 1906 साली डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना करण्यात आलेली होती आणि प्रार्थना समाजाच्या वतीनंच विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केल्याचं मानलं जातं. त्यानंतर पुढे आपल्याला माहिती आहे की याच प्रार्थना समाजाच्या अंतर्गत लोकमान्य टिळकांच्या सुटकेसाठी प्रार्थना समाजाचे सदस्य असताना सुद्धा विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिळकांच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्यामुळं प्रार्थना सभेचे सदस्य नाराज झाले होते आणि परिणामतः विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थना समाज हा जो आहे तो सोडलेला होता. त्यामुळं याचं जे उत्तर आहे ते उत्तर असणार आहे ए, बी आणि डी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 4. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल केला. ओके, आता याचं उत्तर जे आहे तर ते अपेक्षित असायला पाहिजे आहे लोकमान्य टिळक. त्याच्या मागचं कारण असं की आपल्याला माहिती आहे की इसवी सन 1908च्या आसपास किंग्सफोर्ड या ब्रिटिश अधिकाऱ्यावरती क्रांतिकारकांनी, त्यामध्ये विशेषतः खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी आणि खुदिराम बोस या क्रांतिकारकांनी किंग्सफोर्ड याच्यावरती बॉम्ब हल्ला केलेला होता, पण त्यामध्ये तो वाचला आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला होता ज्याचं टायटल होतं देशाचे दुर्दैव. म्हणजे हा किंग्सफोर्ड त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये वाचलाय म्हणून देशाचं दुर्दैव झालेलं आहे, अशा प्रकारचा एक लेख टिळकांनी लिहिला होता. आणि त्याचबरोबर दुसरा लेख लिहिलेला होता की हेही उपाय टाकाऊ नाहीत. कोणते उपाय टाकाऊ नाहीत तर क्रांतिकारकांवरती बॉम्ब हल्ले करणं, क्रांतिकारकांनी बॉम्ब हल्ले करणं यांसारखे उपाय सुद्धा हे टाकाऊ नाहीयेत, अशा प्रकारचं लिखाण लोकमान्य टिळक यांनी केसरी या वर्तमानपत्रामध्ये इसवी सन 1908 याच्या आसपास केलेलं होतं. आणि म्हणून टिळकांवरती दुसऱ्यांदा हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि टिळकांना अटक करण्यात आली होती. म्हणून प्रश्न क्रमांक 4 याचं अपेक्षित उत्तर जे आहे तर ते लोकमान्य टिळक असं असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अचूक जोड्या लावा. आता या जोड्या लावण्यामध्ये जे आहे तर ते आपल्याला एका बाजूला कायदे दिलेले आहेत. यामध्ये भारतीय सुशासनाचा कायदा 1858, भारतीय परिषद कायदा 1909, भारत सरकार कायदा 1919 आणि भारत सरकारचा कायदा 1935 असे 4 कायदे दिलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जोड्या लावडमध्ये त्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य दिलंय. आता भारतीय सुशासनाचा कायदा 1858 याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं तर भारत मंत्री या पदाची निर्मिती या 1858च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारतीय परिषद कायदा 1909 या कायद्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर या कायद्यानुसार मुस्लिमांना भारतामध्ये पहिल्यांदाच स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले होते. त्यानंतर 1919 च्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती निर्माण करण्यात आली होती. आणि 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य ते म्हणजे केंद्रात द्विदल शासन पद्धती निर्माण करण्यात आलेली होती. अशा प्रकारच्या ह्या जोड्या आहेत. याचं ठळक वैशिष्ट्य आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं होतं आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे. भारतीय सुशासनाचा कायदा, भारत मंत्रिपदाची निर्मिती, 1858चं भारत मंत्रिपदाची निर्मिती, 1909च्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले. त्यानंतर 1919 नुसार प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती निर्माण केली गेली आणि 1935 नुसार केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती निर्माण करण्यात आली. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
त्यानंतर आपल्याला काही महाराष्ट्रातील काही वर्तमानपत्र दिलेली आहेत आणि या वर्तमानपत्राचे संपादक याच्या संदर्भामध्ये जोड्या लावण्यासाठी जे आहे ते दिलेले आहेत. आता यावरती आयोगाने भरपूर वेळा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये हा सेम क्वेश्चन जो आहे तो रिपीट केलेला आहे. वारंवार हीच महाराष्ट्रातली वर्तमानपत्र ही परीक्षांमध्ये विचारले गेलेली आहेत. आता यामध्ये मुकुंदराव पाटील यांनी जे वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं तर ते म्हणजे दिनमित्र या वर्तमानपत्राची सुरुवात जी आहे तर ते पुण्यामध्ये 1888 साली करण्यात आली होती. त्यानंतर जागरूक हे जे वर्तमानपत्र आहे, जागरूक वर्तमानपत्र वालचंद कोठारी यांनी सुरू केलेलं होतं आणि हे वर्तमानपत्र सुद्धा पुणे येथे 1917 साली सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर जागृती हे वर्तमानपत्र भगवंत पाळेकर यांनी बडोदा येथे 1917 साली सुरू केलं होतं. आणि त्यानंतर विजयी मराठा हे वर्तमानपत्र श्रीपतराव शिंदे यांनीच पुण्यामध्ये 1919 साली सुरू केलेलं. आणि असा जोड्या लावांचा पर्याय जो आहे तो असं येतो पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इसवी सन 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं? आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेसचं तिसरं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्षपद हे बदरुद्दीन तय्यबजी यांनी भूषवलेलं होतं आणि ते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. परत जोड्या लावांचा एक प्रश्न आलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर येथे घडलेले काही उठाव विचारलेले आहेत आणि त्याच्या कोणत्या प्रांतामध्ये तो उठाव घडलेला आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता या प्रकारच्या प्रश्नांमध्ये यापूर्वी आपण चर्चा केलेली आहे की जोड्या लावण्यामध्ये सगळ्यात ऍक्युरेट जोडी आपल्याला कुठली माहिती असते त्यानुसार आपल्याला पर्यायांकडे जायचं असतं. आता आपल्याला माहिती आहे की भिल्लांचा उठाव हा खानदेशामध्ये झालेला होता, म्हणजे महाराष्ट्र या भागामध्ये भिल्लांचा उठाव झालेला होता. आता भिल्लांचा उठाव खानदेश म्हणजे डी 1 क्रमांक असणार आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 या ठिकाणी आहे. त्यानंतर जे आहे तर ते पुढे कोलांचा उठाव हा जो आहे तर तो झालेला बिहार या प्रांतामध्ये. त्यानंतर संथाळांचा उठाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संथाळांचा उठाव हा बंगाल प्रांतामध्ये झालेला आहे आणि मोपल्यांचे उठाव हे केरळ प्रांतामध्ये झालेले आहेत. म्हणजेच अशा जोड्या असणारा जो आहे तो पर्याय आपल्याकडे येतो पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? ओके, आता आपल्याला माहिती आहे की 1857च्या नंतर बंगालमध्ये हा नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा हा जो काही उठाव झालेला होता याचं नेतृत्व 2 विश्वास बंधूंनी केलं होतं, दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. या विश्वास बंधूंनी या नीळच्या उठावाचं नेतृत्व केलेलं. दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास अशी या बंधूंची नावं. आणि या नीळ उठावाचं वर्णन जे आहे तर ते एक नील दर्पण या नाटकामध्ये सुद्धा याचं वर्णन आपल्याला आढळतं, ज्याचे दीनमित्र बंधू यांनी या नील दर्पण या नाटकाचं लिखाण केलं होतं आणि या नाटकातील लिखाणावरून सुद्धा आपल्याला या उठावाच्या संदर्भामध्ये माहिती मिळते. यामध्ये जे आहे तर ते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना
मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? पहिलं, उपक्रमशीलता आणि सहकार्य, एकमेकांचं असलेलं जनतेचं सहकार्य. त्यानंतर संघटना व शिस्त, हेही बरोबर आहे त्यामध्ये. त्यानंतर मळेवाल्यात पडलेली फूट, हे जे आहे ते योग्य वाटत नाही. आणि त्यानंतर हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. त्यामुळं ए, बी आणि डी असा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 2 वाटतो. सध्या तरी आपण पर्याय क्रमांक 2 या उत्तराकडे जे आहे ते जाऊयात. आयोग शेवटी काय उत्तर देतं ते पुढे पाहूयात, पण सध्या तरी याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 असं वाटतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ओके, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं, सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी केला, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला होता. पण प्रश्न जर असा विचारला गेला की भारतात पहिल्यांदा कोणी केला होता, तर त्याचं उत्तर मात्र राजर्षी शाहू महाराज येत नाहीत. त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर जे आहे ते येणार बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी भारतात सगळ्यात पहिल्यांदा सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा केलेला होता. त्यानंतर विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, हेही उत्तर बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की राजर्षी शाहू महाराज हे कलेचे उत्तम आश्रयदाते होते. त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांना, जसं की बाबूराव पेंटर असतील, यांच्यासारख्या भरपूर साऱ्या कलाकारांना त्यांनी राजाश्रय त्यांच्या राजदरबारामध्ये दिलेला होता. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, हेही उत्तर बरोबर आहे की राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये इसवी सन 1917 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा हा जो आहे तो पारित केलेला होता. त्यानंतर कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली, हेही उत्तर बरोबर आहे. ही शाहूपुरी ही विशेषतः जे आहे ते गुळाची व्यापारपेठ म्हणून त्यांनी प्रसिद्धीला आणलेली आहे. त्या कालखंडामध्ये भरपूर साऱ्या मजुरांचं स्थलांतर हे मुंबई भागामध्ये होत होतं आणि म्हणून ते रोखण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळे उपाय त्या कालखंडात आपल्याला केलेले दिसतात. जसं की शाहू मिलची त्यांनी केलेली सुरुवात असेल, शाहू जिनिंग अँड स्पिनिंग मिल याची स्थापना असेल, त्यानंतर वेगवेगळ्या व्यापारपेठांची त्यांनी केलेली स्थापना असेल, यासारखे उपक्रम राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेस राबवले होते. आणि म्हणून त्याचं अपेक्षित उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 ABCD आहे. कारण राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भामध्ये दिलेली सगळीच विधानं ही जी आहेत ती बरोबर आढळतात आणि म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे. इथे आपले इतिहासाचे 10 प्रश्नांचे अपेक्षित उत्तर आपण सांगितलेले आहेत. तर इथे आपण थांबूयात. नमस्कार.